नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता माझा लाडका भाऊ ही योजना आलेली आहे। नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते, यासाठी पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर यासाठी वयाची अट काय असणार आहे, त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचे आहे याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला आता पाहूयात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना आहे। या योजनेचे जे खरे नाव आहे ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असे या योजनेचे नाव आहे। आता या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो, तर जे विद्यार्थी 12वी पास असतील, ITI असतील, पदविका असतील, पदवीधर असतील किंवा पदव्युत्तर असतील असे उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता या योजनेसाठी नक्की काय पात्रता लागणार आहे ते देखील आपण पाहूयात। तर पहिलं म्हणजे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता 12वी पास किंवा ITI पदविका किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असणं गरजेचं आहे। त्याच प्रकारे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे गरजेचे आहे, त्याची आधार नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे। त्याच प्रकारे जो उमेदवार असेल त्याचे बँक अकाउंट असेल त्याच्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे। आणि जो उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो त्याचे rozgar.mahaswayam.go.in या वेबसाईटवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले असावे। ही आहे या योजनेची पात्रता। आता या योजनेसाठी किती विद्यावेतन दरमहा दिले जाणार ते देखील आपण पाहूयात। तर जे विद्यार्थी 12वी पास असतील त्यांना 6000 रुपये मिळणार आहेत, जे ITI किंवा पदविका असतील त्यांना 8000 रुपये मिळणार आहेत, आणि जे पदवीधर किंवा पदव्युत्तर असतील अशा उमेदवारांना दरमहा 10000 रुपये दिले जाणार आहेत। हे झाले जे दरमहा तुम्हाला जे विद्यावेतन मिळणार आहे ते। आता या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करू शकता, तर या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी rozgar.mahaswayam.go.in या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिली तुमची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे। नवीन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला खाते तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे। अकाउंट ओपन केल्यानंतर तुमची प्रोफाईल आहे ती सर्व प्रोफाईल अपडेट करून घ्यायची। तुमची शैक्षणिक जी तुमची इतर माहिती असेल ती सर्व तुम्हाला टाकायची। तुमचा एक रिझ्यूम असेल तो तिथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे। अपलोड केल्यानंतर जनरेट रिसिप्टचा तुम्हाला एक ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करून तुमचं जे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय। हे एम्प्लॉयमेंट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जिथे रोजगार मेळावे असतील तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचंय। आणि अप्लाय केल्यानंतर तुमचं जे ट्रेनिंग पिरियड असेल, तिथे तुम्ही कामाला लागल्यानंतर तुमचं जे ट्रेनिंग पिरियड असेल या ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला ते विद्यावेतन दिले जाणार, जे तुमची शैक्षणिक अर्हता असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे विद्यावेतन दिले जाणार। आता भरपूर लोकांना काय वाटतं, भरपूर उमेदवारांना, विद्यार्थ्यांना असं वाटतं की जी माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच प्रकारे हे देखील माझे लाडका भाऊ या योजनेचे पैसे देखील तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत। तर असे काही नाही, तुम्हाला जेव्हा तुम्ही काम करणार तेव्हाच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।